मित्र हो, काल आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या पेपरमध्ये डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, सोबतच त्याची एक्झाम्पल्स घेऊन क्लिअर केलेला आहे. ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आणि पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन असे डिफरन्शियल इक्वेशनचे दोन पार्ट आहेत, हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. त्यापैकी आपण इथे फक्त ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन शिकणार आहोत. सोबतच आपण व्हेरिएबल आर सेपरेबल बी पाहिलं आणि सोल्युशन अँड कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रेशन असे आर्टिकल काल आपण कंप्लीट केले. त्याच्यासोबतच आपण 3 एक्झाम्पल पर्यंत आलो होतो. आज आपण एक्झाम्पल 4 पासून सुरुवात करू. तर एक्झाम्पल 4 आहे, सॉल्व 3ex e to the power x tan y dx plus in bracket 1 minus e to the power x sec square y dy is equal to 0. तर हा सुद्धा व्हेरिएबल आर सेपरेबलचाच एक्झाम्पल आहे. सोल्युशन, द गिवन इक्वेशन इज 3 times e to the power x tan y dx plus in bracket 1 minus e to the power x sec square y dy is equal to 0. ही दुसरी टर्म जर आपण दुसऱ्या साईडला नेलं तर ते मायनस होईल, जे की इथं तुम्हाला दिसत आहे. आता व्हेरिएबल आर सेपरेबल करायचा असेल तर x ची टर्म एका साईडला घ्यायची आणि y ची टर्म दुसऱ्या साईडला घ्यायची. त्यानुसार आपण इथं 3 times इन ब्रॅकेट मायनस e टू द पॉवर x अपॉन 1 मायनस e टू द पॉवर x ब्रॅकेट कंप्लीट dx इज इक्वल टू सेक स्क्वेअर वाय अपॉन हे टॅन वाय इकडे डिनॉमिनेटरला दुसऱ्या साईडला गेलं dy. यालाच म्हणतात व्हेरिएबल आर सेपरेबल. आता जर या दोन्ही टर्मकडे लेफ्ट हँड साईड ॲज वेल ॲज राईट हँड साईडकडे आपण बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे. 1 मायनस e टू द पॉवर x ची डेरिव्हेटिव्ह, 1 ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस e टू द पॉवर x ची डेरिव्हेटिव्ह मायनस e टू द पॉवर x. इकडे सुद्धा टॅन y ची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे सेक स्क्वेअर y. त्यामुळे आपल्याला इंटेग्रेशन करता येईल. इंटेग्रेटिंग वी गेट. तर याचं इंटेग्रेशन झालं 3 times log इन ब्रॅकेट 1 मायनस e टू द पॉवर x प्लस log c इज इक्वल टू log टॅन y. आता log कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रेशन आपण लेफ्ट हँड साईडला बी घेऊ शकतो, राईट हँड साईडला बी घेऊ शकतो. याच्याबद्दल पहिल्याच लेक्चरमध्ये आपण बोललेलो आहे. त्यानंतर हे जे 3 आहे, हे 3 या log 1 मायनस e टू द पॉवर x च्या पॉवरला जाईल, जे की इथं दिसत आहे, प्लस log c इज इक्वल टू log टॅन y. आता जर या दोन टर्मकडे लेफ्ट हँड साईडचा विचार केला तर इथं log a प्लस log b बरोबर log ab असा फॉर्म्युला जर आपण वापरला तर log c इंटू इन ब्रॅकेट 1 मायनस e टू द पॉवर x त्याच्या डोक्यावर 3 प्लस इज इक्वल टू टॅन y आणि हेन्स टॅन y इज इक्वल टू c इन ब्रॅकेट 1 मायनस e टू द पॉवर x टू द पॉवर 3 which is the required solution of given equation. Next article, equations homogeneous in x and y. Homogeneous in x and y, equations homogeneous in x and y ची definition. These equations can be put in the form dy by dx is equal to f1 of x comma y upon f2 of x comma y, where f1 of xy and f2 of xy are expressions homogeneous and of the same degree in x and y. म्हणजे f1 of xy ची जी व्हॅल्यू असेल न्यूमरेटरला त्याची डिग्री आणि f2 of xy ची जी व्हॅल्यू असेल डिनॉमिनेटरला त्याची डिग्री हे सारखीच असेल तर आणि तरच आपल्याला असं म्हणता येईल की दॅट इक्वेशन इज होमोजिनियस इन एक्स अँड वाय. असं जर असलं तर आपल्याला अशा टाईपच्या प्रॉब्लेमला सोडवायचा असेल तर ऑन पुटिंग y इज इक्वल टू vx. परंतु आपल्याला डेफिनेशन माहित आहे u आणि v ची. प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन्स u इंटू dv बाय dx
प्लस व्ही इंटू डी यू बाय डी एक्स. त्या पद्धतीनं dy बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 प्लस एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. आता इक्वेशन नंबर 1, 2 आणि 3 या तिन्ही इक्वेशनच्या मदतीनं फ्रॉम इक्वेशन्स 1, 2 अँड 3 कॉमा वी गेट dy बाय डी एक्सच्या ठिकाणी आपल्याला v प्लस एक्स डी व्ही बाय डी एक्स ठेवता येईल आणि इथं yच्या ठिकाणी जर vx ठेवलं तर x कॉमन निघेल अर्थात एक्झाम्पलमध्ये, आणि ते कॅन्सल झाल्यानंतर मग आपल्याला येणारं जे इक्वेशन आहे ते फक्त v मध्ये असेल. त्याला आपण f ऑफ v से म्हणता येईल. सिन्स ईच टर्म इन f1 ऑफ xy, f2 ऑफ xy is of same degree, say n in x and x raised to n is thus a common to both numerator as well as denominator of its right hand member. इथे या डेनियल आणि मरेच्या पुस्तकामध्ये राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड न यूज करता राईट हँड मेंबर आणि लेफ्ट हँड मेंबर यूज केलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला याच्या पुढे. नाउ सेपरेशन ऑफ द व्हेरिएबल्स गिव्स dv x dv अपॉन dx चा हा v जर इकडच्या साईडला गेला तर ते होऊन जाईल f ऑफ v मायनस v, आणि मग dv अपॉन f ऑफ v मायनस v इज इक्वल टू dx अपॉन x. व्हेरिएबल आर सेपरेबल, मग परफेक्ट इंटेग्रेबल असल्यामुळे याला आपल्याला इंटेग्रेशन करता येईल. द सोल्युशन ऑफ विच गिव्स द रिलेशन बिटवीन x अँड v, दॅट इज बिटवीन x आणि y ची किंमत जर आपण याच्यावर v ची किंमत याच्यावरून जर इक्वेशन 2 वरून आपण काढली तर ते y अपॉन x येईल, विच सॅटिस्फाईज द ओरिजिनल गिवन इक्वेशन. आता आपण होमोजिनियस इक्वेशन इन x अँड y याच्यावरचे प्रॉब्लेम घेऊ. एक्झाम्पल 1 ऑन पेज नंबर 60. सॉल्व एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इंटू डी एक्स मायनस 2xy dy इज इक्वल टू 0. द गिवन इक्वेशन इज सेम. इन दिस इक्वेशन बिकम्स एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर dx इज इक्वल टू 2xy dy. dy by dx is equal to x square plus y square upon 2xy, which is nothing but homogeneous equation in x and y. मग आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे y is equal to vx. Hence dy by dx is equal to v plus x dv by dx. यांना नंबर दिले आपण 1, 2, 3. From equations 1, 2 and 3 we get dy by dx च्या ठिकाणी v प्लस एक्स dv बाय dx ठेवलं, y च्या ठिकाणी vx ठेवलं, म्हणजेच y स्क्वेअरच्या ठिकाणी x स्क्वेअर v स्क्वेअर आलं. मग या टर्म मधून न्यूमरेटर मधून x स्क्वेअर कॉमन निघते, डिनॉमिनेटर मधून x स्क्वेअर आहेच ऑलरेडी, हे दोन्ही कॅन्सल झाल्यानंतर 1 प्लस v स्क्वेअर अपॉन 2v शिल्लक राहते. मग लेफ्ट हँड साईडला जे v आहे त्याला राईट हँड साईडला न्यायचं. हेन्स x dv बाय dx is equal to 1 plus v square upon 2v minus v. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं 1 plus v square minus 2v and v minus 2v square upon 2v minus 2v square plus v square म्हणजे minus v square शिल्लक राहील, म्हणजे न्यूमरेटरला 1 minus v square upon 2v असं शिल्लक राहील. आता x dv बाय dx बरोबर 1 मायनस v स्क्वेअर अपॉन 2v याला व्हेरिएबल आर सेपरेबल करायचं, म्हणजेच v च्या टर्म dv कडे न्यायचे आणि x टर्म dx कडे न्यायचं. तर dx अपॉन x बरोबर 2v अपॉन 1 मायनस v स्क्वेअर इंटू dv. आता जर आपल्याला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला जे टर्म आहे त्याची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला लागत असेल तर -2v पाहिजे, परंतु इकडे राईट हँड साईडला 2v आहे, त्याला लेफ्ट हँड साईडला जर आणलं तर ऑटोमॅटिकली ते -2v होऊन जाईल आणि मग आपल्याला याचं इंटिग्रेशन सहज करता येईल. dx अपॉन x प्लस इन ब्रॅकेट
मायनस 2v dv अपॉन 1 मायनस v स्क्वेअर इज इक्वल टू 0. पहिल्या टर्म मध्ये x ची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला dx, दुसऱ्या टर्म मध्ये 1 मायनस v स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह मायनस 2v dv असल्यामुळे इंटिग्रेटिंग वी गेट याचं लॉग x, याचं लॉग 1 मायनस v स्क्वेअर इज इक्वल टू लॉग c म्हणजेच कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तुम्हाला माहितच आहे लॉग a प्लस लॉग b म्हणजे लॉग ab आपल्याला लिहिता येते. तर लॉग x इंटू 1 मायनस v स्क्वेअर बरोबर लॉग c, परंतु हेन्स x इंटू 1 मायनस v स्क्वेअर इज इक्वल टू c. आपल्याला इक्वेशन 2 मध्ये y बरोबर vx आहे, याच्यावरून जर v ची किंमत काढली तर ते y अपॉन x होते आणि इथं v स्क्वेअरच्या ठिकाणी जर आपल्याला सबस्टिट्यूट करायचा असेल तर y स्क्वेअर डिवायडेड बाय x स्क्वेअर होईल. हे तुम्हाला इक्वेशन 2 वरून कसं आलं हे सहज लक्षात येऊन जाईल. मग याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर, x स्क्वेअर विल बी कॅन्सल आणि डिनॉमिनेटरचा x जर तिकट नेक्स्ट साइडला गेला तर तुमचा रिझल्ट राहील x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर बरोबर cx, which is the required solution. Next example, solve y square dx plus in bracket xy plus x square outside the bracket dy is equal to 0. Solution, the given equation is y square dx plus in bracket xy plus x square bracket complete dy is equal to 0. This equation can be written as y square dx is equal to minus in bracket xy plus x square outside the bracket dy. Hence dy by dx is equal to minus y square upon xy plus x square. Equation number 1, which is homogeneous equation in x and y. Hence putting y is equal to vx, dy by dx is equal to v plus x dv by dx. Equation number 2 and 3. From equation 1, 2 and 3 comma we get dy by dx च्या ठिकाणी ही व्हॅल्यू ठेवायची इक्वेशन 3 मधली आणि y च्या ठिकाणी vx ठेवल्यानंतर v प्लस x dv by dx is equal to minus v square x square upon x square v plus x square. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये x square कॅन्सल होऊ शकते, डिनॉमिनेटरचं x square कॉमन काढल्यानंतर, त्यामुळे शिल्लक काय राहील बरोबर मायनस v चा वर्ग न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला v प्लस 1. आता लेफ्ट हँड साइडचं जे v टर्म आहे ती आपल्याला दुसऱ्या साइडला नेता येते, कारण की आपल्याला v च्या टर्म एका साइडला आणि x च्या टर्म एका साइडला घ्यायच्या आहेत. x dv by dx इज इक्वल टू हा ऑलरेडीचा मायनस आहेच इथे, हा v तिकडे गेल्यानंतर मायनस होईल, म्हणून मायनस जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये v स्क्वेअर अपॉन 1 प्लस v अपॉन 1 आपल्याला लिहिता येते. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर v स्क्वेअर प्लस v इंटू v अगेन प्लस v स्क्वेअर v इंटू 1 प्लस v डिवायडेड बाय 1 प्लस v इंटू 1 मीन्स v प्लस 1. आता v स्क्वेअर प्लस v स्क्वेअर म्हणजे 2v स्क्वेअर प्लस v अपॉन v प्लस 1. नाउ व्हेरिएबल आर सेपरेबल, म्हणजे v च्या टर्म एका साइडला घ्यायचा आहे आपल्याला आणि x ची टर्म दुसऱ्या साइडला घ्यायचा आहे. तसं केल्यानंतर ही जी टर्म आहे डिनॉमिनेटरची ते इकडे आल्यानंतर न्यूमरेटरला जाईल, न्यूमरेटरची जी टर्म आहे ती डिनॉमिनेटरला येईल. सोबतच या न्यूमरेटरच्या टर्म मधून आपल्याला v कॉमन काढल्यानंतर शिल्लक राहील 2v प्लस 1. मग हे जे v प्लस 1 अपॉन v इन ब्रॅकेट 2v प्लस 1 आहे याला आपल्याला असं लिहिता येईल 1 अपॉन v मायनस 1 अपॉन 2v प्लस 1. याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 2v प्लस 1 मायनस v म्हणजे 2v मधून 1v केल्यानंतर v राहते आणि प्लस 1 जे की न्यूमरेटरला आहे आणि डिनॉमिनेटरला v इंटू 2v प्लस 1 शिल्लक राहील. म्हणजे या टर्मला आपल्याला असं लिहिता येईल. मग हे हेन्स dx अपॉन x प्लस इन ब्रॅकेट 1 अपॉन v
मायनस 1/2v प्लस 1 ब्रॅकेटच्या बाहेर dv इज इक्वल टू 0. हेन्स पहिली टर्म dx अपॉन x, दुसरी टर्म dv अपॉन v आणि तिसरी टर्म मायनस dv अपॉन 2v प्लस 1 होतं. परंतु या 2v प्लस 1 ची डेरिव्हेटिव्ह 2dv होते. त्यामुळे आपण इथे 1/2 न मल्टिप्लाय केलं आणि 2 न डिव्हाइड केलं. इंटेग्रेटिंग कॉमा वी गेट. आता हे सुद्धा याचं इंटिग्रेशन सहज करू शकता. सेकंड टर्मचं बी इंटिग्रेशन होते आणि थर्ड टर्मचं इंटिग्रेशन व्हावं म्हणून आपण 2 न मल्टिप्लाय करून 2 न डिव्हाइड केलेला आहे. मग याचं इंटिग्रेशन झालं log x, याचं इंटिग्रेशन झालं log v आणि तिसऱ्या टर्मचं इंटिग्रेशन झालं -1/2 log 2v प्लस 1 विच इज इक्वल टू log c. log c म्हणजे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे. आता log a प्लस log b च्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला पहिल्या दोन टर्मला log xv लिहिता येते. हे जे 1/2 आहे याला जर आपण पॉवरला लिहिलं तरी चालतं, म्हणून मायनस log 2v प्लस 1 1/2 राईट हँड साइड ॲज युजल. मग आता तुम्हाला हे सुद्धा माहित आहे log a मायनस log b बरोबर log a अपॉन b. त्या पद्धतीने ही टर्म लिहिलेली आहे आणि इज इक्वल टू राईट हँड साइडची टर्म ॲज युजल आणि हेन्स xv अपॉन 2v प्लस 1 होल रेस टू 1/2 इज इक्वल टू c. आता हे 1/2 जर आपल्याला नको असेल तर आपल्याला स्क्वेअरिंग फ्रॉम बोथ साइड केलं पाहिजे. मग स्क्वेअरिंग फ्रॉम बोथ साइड्स कॉमा वी गेट. न्यूमरेटर x² v², डिनॉमिनेटर हा जो 1/2 होता तो कटून जाईल आणि फक्त 2v प्लस 1 शिल्लक राहील आणि राईट हँड साइडचा जो c आहे तो स्क्वेअर होईल. आता आपल्याला पुन्हा माहित आहे इक्वेशन नंबर 2 मध्ये आपण y इज इक्वल टू vx सबस्टिट्यूट केलेला आहे. या y इज इक्वल टू vx ला जर आपल्याला v ची किंमत पाहिजे असेल तर y अपॉन x आपल्याला सहज काढता येईल आणि मग इथं जे v होतं, इथं जे v² होतं त्या ठिकाणी y² अपॉन x² आणि डिनॉमिनेटरचा जो v होता तिथे y अपॉन x. मग हा x² आणि हा x² कॅन्सल झाला. न्यूमरेटरला फक्त y² शिल्लक राहिला. परंतु डिनॉमिनेटरला जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 2y प्लस x अपॉन x अपॉन जो x आहे तो न्यूमरेटरला गेला आणि xy चा वर्ग अपॉन 2y प्लस x शिल्लक राहिलं इज इक्वल टू c चा वर्ग. हेन्स xy² इज इक्वल टू c² in bracket 2y plus x which is the required solution of the given equation. Next example 3 on page number 16. Solve x cube y dx minus in bracket x cube plus y cube bracket च्या बाहेर dy is equal to 0. Solution. The given equation is x² y dx minus in bracket x cube plus y cube outside the bracket dy बरोबर 0. Hence x² y dx बरोबर x cube plus y cube outside the bracket dy. Hence dy by dx is equal to x cube into y upon x cube plus y cube which is homogeneous equation in x and y. त्यामुळे सबस्टिट्यूट करावं लागेल आपल्याला y is equal to vx आणि याला डिफरन्शिएट जर केलं तर dy by dx is equal to v plus x dv by dx. From equation 1, 2 and 3, we get dy by dx च्या ठिकाणी v plus x dv by dx बरोबर x² into y ची किंमत vx upon x cube plus y ची किंमत vx म्हणजेच इथे v cube x cube. न्यूमरेटरला x³ आणि डिनॉमिनेटरला x³ कॉमन काढल्यानंतर कॅन्सल होईल आणि इथं शिल्लक राहील v अपॉन v³ प्लस 1. आता ही v ची टर्म जर दुसऱ्या साईडला नेलं तर हेन्स x dv by dx बरोबर v अपॉन v चा क्यूब प्लस 1 मायनस v अपॉन 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर v मायनस v रेस टू 4
minus v upon v cube plus 1 is equal to v will be cancelled and remaining is minus v raised to 4 upon v cube plus 1. Now variable are separable. v च्या टर्म dv कडे घ्यायच्या आणि x ची टर्म dx कडे घ्यायची. मग इकडे v क्यूब प्लस 1 इकडे गेल्यामुळे ते न्यूमरेटरला जाईल. v क्यूब प्लस 1 अपॉन v रेस टू 4 इंटू dv बरोबर मायनस dx अपॉन x. परंतु या टर्मला जर आपल्याला v क्यूब अपॉन v रेस टू 4 लिहायचा असेल तर v क्यूब कॅन्सल होऊन 1 अपॉन v राहील प्लस 1 अपॉन v रेस टू 4 आणि ब्रॅकेटच्या बाहेर dv लिहिता येईल. राईट हँड साइडची टर्म जर लेफ्ट हँड साइडला आणली तर dx अपॉन x बरोबर 0 होऊन जाईल. हेन्स dv बाय v प्लस हे जर न्यूमरेटरला टर्म गेली तर v रेस टू मायनस 4 dv होईल प्लस dx अपॉन x इज इक्वल टू 0. इंटेग्रेटिंग कॉमा with it. पहिल्या टर्मचं इंटेग्रेशन लॉग v, दुसऱ्या टर्मचं इंटेग्रेशन v ला पॉवर मायनस 4 प्लस 1 अपॉन मायनस 4 प्लस 1 म्हणजेच v रेस टू मायनस 3 अपॉन मायनस 3, जे की फॉर्म्युला x रेस टू n म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x इंटेग्रेशन ऑफ x रेस टू n dx इज इक्वल टू, because integration x raised to n dx is equal to x raised to n plus 1 upon n plus 1. n is not equal to minus 1. या फॉर्म्युल्याने ही तिसरी टर्म आपल्याला काढता येते. इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रेशन log c. log v प्लस log x म्हणजे log vx लिहिता येईल आपल्याला आणि राईट हँड साइडची log c टर्म ही लेफ्ट हँड साइडला आणल्यामुळे मायनस लॉग सी होऊन जाईल आणि इज इक्वल टू ही लेफ्ट हँड साइडची तिसरी टर्म राईट हँड साइडला गेल्यामुळे 1 अपॉन 3 v रेस टू 3 होऊन जाईल. लॉग vx मायनस लॉग सी ला लॉग vx अपॉन c लिहिता येते बरोबर 1 अपॉन 3 v टू द पॉवर 3. मग हेन्स vx अपॉन c बरोबर e टू द पॉवर 1 अपॉन 3v cube. Hence Vx is equal to c into e to the power 1 upon 3v cube. परंतु y बरोबर vx असल्यामुळे v ची किंमत आपल्याला इक्वेशन 2 वरून y अपॉन x लिहिता येते. मग v बरोबर y अपॉन x into x is equal to c e to the power 1 upon 3v cube च्या ठिकाणी y cube अपॉन x cube. मग हा एक्स एक्स कॅन्सल झाला आणि शिल्लक राहिला y बरोबर c इंटू ई टू द पॉवर. हा जो डिनॉमिनेटर ला पुन्हा डिनॉमिनेटरला एक्स क्यूब आहे तो न्यूमरेटरला चालला जाईल आणि आपल्याला लिहिता येईल ई टू द पॉवर एक्स क्यूब अपॉन 3y क्यूब अँड विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन. Example 4 on page number 16. Solve 4y plus 3x dy by dx plus y minus 2x is equal to 0. The given equation is this. This equation can be written as dy by dx is equal to minus in bracket y minus 2x upon 4y plus 3x, which is a homogeneous equation in x and y. Hence, putting y is equal to vx, dy by dx is equal to v plus x dv by dx. So, substitute the values of y and dy by dx in equation 1. Then equation 1 becomes v plus x dv by dx is equal to, if you take out minus sign common, 2x minus value of y is vx upon 4 into vx plus 3x. X taken out common at the numerator as well as denominator and will be cancelled. The remaining is 2 minus v divided by 4v plus 3. Now the term of v collect in one side and the term of x collect in other side. For this, x dv by dx is equal to 2 minus v upon 4v plus 3 minus v. Cross multiplication. 2
minus v minus 4v square minus 3v divided by 4v plus 3 is equal to, write down first minus 4v square, this minus 3v and minus v is minus 4v plus 2 divided by 4v plus 3. Here variable are separable. Dx upon x is equal to 4v plus 3 into dv, and from this term taken out minus 2 common and remaining is 2v square plus 2v minus 1. This implies 4v plus, this 3 can be written as 2 plus 1 divided by same, remaining terms are same. Then 4v plus 2 divided by 2v square plus 2v minus 1, write down one term, and plus 1 into dv divided by this term, write down in other term. In denominator 2 taken out common, so remaining is v square plus v minus 1 by 2. And these 2 goes to the next side, it is equal to 2 dx by dx is equal to plus 2 dx by dx is equal to 0. 4v plus 2 dv upon this is a perfect integrable, but here in the middle term when we multiply 1 by 2 and its square, if you add 1 by 4 and subtract 1 by 4, then the denominator becomes a v plus 1 by 2's perfect square and under root 3 by 2 and its square. So now multiplying 2 under root 3 each and every term. Here 2 under root 3 this term, here 2 and this 2 means 4 under root 3 dx upon x, and this term goes to the next side, 2 under root 3, 2 will be cancelled and goes to the next side, that's why it is minus under root 3 dv upon v plus 1 by 2 square minus under root 3 by 2 whole square. Integrating comma we get, this is 2 under root 3 as usual, integration of this is log 2v plus 2, 2v square plus 2v minus 1 plus 4 under root 3 log x plus log c is the constant of integration, and here minus under root 3 1 upon 2 under root 3 by 2 log of v plus 1 by 2 minus under root 3 by 2 divided by v plus 1 by 2 plus under root 3 by 2. Here the formula used, integration dv upon x square minus a square is equal to 1 upon 2 times a log x minus a divided by x plus a. Here the value of a is under root 3 by 2 and the value of v is, the value of x is v plus 1 by 2. So this goes to on power log 2v square plus 2v minus 1 raised to 2 under root 3. Here also log x raised to 4 under root 3 plus log c is equal to this 3 cancel, 2 cancel, minus of this side is remaining, and if you cross multiply it becomes 2v plus 1 minus under root 3 divided by 2 divided 2v plus 1 plus under root 3 divided by 2. These 2 will be cancelled and remaining is minus log 2v plus 1 minus under root 3 upon 2v plus 1 plus under root 3. This minus sign goes to the power and it is write down, the term of denominator goes to numerator and term of numerator goes to the denominator. Hence log a plus log b plus log c, log abc, log of these 3 terms is equal to right hand side as usual. Hence in bracket 2v square plus 2v minus 1 to the power 2 under root 3 into c बरोबर 2v plus 1 plus under root 3 upon 2v plus 1 minus under root 3.
But we know that y is equal to vx and v is equal to y by x. So instead of v, substitute y by x. So here 2 into y square by x square plus 2 into y by x minus 1 to the power 2 under root 3 x raised to 4 under root 3 into c. Right hand side 2 y by x plus 1 plus under root 3 divided by 2 y by x plus 1 minus under root 3. Here x square taken out LCM 2y square plus 2xy minus x square divided by x square. This x square and power 2 under root 3 means x raised to 4 under root 3. This x raised to 4 under root 3 will be cancelled with this x raised to 4 under root 3. So remaining is only c in bracket 2y square plus 2xy minus x square to the power 2 under root 3. Here x taken out LCM 2y plus x plus under root 3x divided by x whole divide 2y plus x minus under root 3x whole divided by x. X again cancel and remaining is under root 3 plus 1 bracket outside the bracket x plus 2y upon in bracket 1 minus under root 3 outside the bracket x plus 2y, and which is the required solution of the given equation.